जय गणेश सर्वांना. आज आम्ही आलो आहोत मालाडला. जे आता मंडळाची जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समजणार आहे. तुम्हाला आमच्या मंडळाबद्दल कसं मंडळाबद्दल बोलतो, आमच्या पेज बद्दल आणि आमच्या व्हिडिओ बद्दल कसं समजलं? आता मला ना पहिला तर मी तुमचा पॉडकास्ट बघितला अनिल दादाचा. तर तिकडनं तुम्ही पॉडकास्ट मध्ये आमच्या मंडळाचं नाव घेतलेलं. मग त्याच थ्रूने आम्ही तुम्हाला मेसेज केला आणि तुम्ही रिप्लाय पण दिला. मी सगळ्या गोष्टी सांगितल्या मंडळाबद्दल. तुम्ही वन टेक मध्ये ताबडतोब तिकडनं व्हिडिओ बनवला आमच्या आगमनाचा. पण तुला त्या पॉडकास्ट मध्ये काय आवडलं? मला ते तुमचं बोलणं म्हणजे सगळ्यांना अट्रॅक्ट झालं, ते खूप मला आवडलं. तुमच्या मंडळाचं जेव्हा मी नाव घेतलं मग मुलांमध्ये काय म्हणजे कधी आपलं असं युट्यूब मध्ये नाव आलं नव्हतं. सगळ्यांच्या पोरांमध्ये म्हणजे एक स्माइल आली. खूप म्हणजे एका बोलतात ना वर्षाच्या नंतर म्हणजे आपलं असं मोठं नाव झालंय. ते मला खूप आवडलं. मग तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला? कॉन्टॅक्ट केला. मग त्याच्यानंतर काय झालं? कॉन्टॅक्ट केला तर मी दादाला सांगितलं, दादा आपला असं असं हाय करून आपल्याला आपल्या मंडळाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर दादा बोलले हा मी बनवणार करून गणपतीच्या आगमनाचा. नंतर काय रिप्लाय आला ऍडमिन करून? रिप्लाय आला येस ठीक आहे, तू मला काहीतरी क्लिप पाठव आणि मी तुझा व्हिडिओ बनवतो आणि काय असन ते सांग मला आणि फुल सपोर्ट आहे, दादा असे बोलले. आणि दादाने अर्ध्या तासात व्हिडिओ बनवून दिला आणि टाकून दिला. तर खूप आवडला मला पण. मंडळाला त्या गोष्टी आवडल्या. हा की आता तुमचं आता मंडळ समजतंय. हा मंडळ एक आहे, प्रशिक्षण मंडळ आहे, लहान मुलांचं मंडळ आहे, पण जोरदार तयारी करतं. बरोबर आहे ना? आता तुझं लहान मुलांचं मंडळ आहे, काय म्हणशील कार्यकर्त्यांबद्दल? कार्यकर्ता पण खूप छान आहे. सगळे कामावर जातात, मग कामावरून येऊन काम करतात. अच्छा. लहान पोरं असू द्या मोठे असू द्या, सगळे सहकार्य. आता मग तू काय म्हणशील आता जेव्हा तू ही मूर्तीची संकल्पना अनिल दादांकडे नेलीस, तुमच्या मनामध्ये काय होतं की मला गणपती कुठल्या स्वरूपाचा पाहिजे? ऍक्च्युली आमची जी देवी आहे मारियम्मा, ती इकडची गाव देवी. अच्छा. तर तिचं ह्या वर्षी 50वं वर्ष कंप्लीट झालं. तर आम्ही तो कॉन्सेप्ट घेऊन ही देवीचा स्केच काढला. तर त्या देवीचा स्केच बनवला. मग आम्ही ते कॉन्सेप्ट इथं दाखवलं. म्हणजे आपलं 50वं वर्ष झालंय देवीचं, ती देवी आपण साकार करू आणि इथं आणू. कॉन्सेप्ट कोणी केला? विक्रांत. कॉन्सेप्ट 2 जणांनी केलता. एक ह्या दादाने स्केच बनवलेला, नाव काय? अश्विन. ओके. आणि एक विक्रांत दादाने बनवलेला. दोघांच्या स्केच आवडले. तर दोघांना पण आम्ही सिलेक्ट करून मग अनिल दादाकडे गेलो आणि तो स्केच अनिल दादाला दाखवला. अनिल दादा पण बोलला अरे काय आणलंय तुम्ही असं वेगळं काहीतरी. ते बोलले मला पण खूप म्हणजे चांगलं वाटतं अशी मूर्ती बनवायला, एक देवी स्वरूप. देवी सोबत. मग आता ह्याचं स्केच आणि विक्रांतचं स्केच दोन्ही स्केच होते. मग सिलेक्ट कुठला केला? सिलेक्ट विक्रांत दादाचा पण झाला. अर्धी ती अर्धा ह्याचा. अच्छा. दोघांचा मिक्सअप केला आम्ही लोक. ओके. आणि हा जो स्केच आहे आणि हा जो स्केच आहे तो लहान पोरांनी बनवला. आणि आता मी बघतोय मंडप पण लहान आहे, मूर्ती मोठी. मग कसं काय एवढी जिद्द आहे की करायचं तर मोठं करायचं? असं काय नाही, म्हणजे या वर्षी ते देवीचं 50वं वर्ष होतं ना, त्यासाठी आम्ही केलं. कारण की 50व्या वर्षी आम्ही काय एवढं धमाल नाही करू शकलो. तर आम्ही ते विचार केला आम्ही गणपतीमध्ये करूया. तो पूर्ण करू आणि तो पूर्ण केला. आता सुरुवात झाली. बरोबर. आता जेव्हा तुमचं 26 ऑगस्टला आगमन झालं, 27 ऑगस्ट सॉरी, मग किती मजा केली, किती धुमधडाका केला? खूप धुमधडाका. पूर्ण रोड पॅक झालता, क्राऊड झालता. आणि पोलिसांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला. म्हणजे त्या पोलिसांचं पण तुम्हाला पूर्ण सहकार्य? पहिलं नव्हतं आम्हाला की एवढा बंदोबस्त होता की ते पण बोलले की नाही होणार तुम्हाला. पण जेव्हा आमचं मूर्ती त्यांनी बघितली, त्यांच्या अंगात एक ऊर्जा, त्यांना एकदम हे झालं की नाही बाबा हे एवढे बारके पोरं आहे आणि हे एवढं मोठं हे करू शकतात. ते आणि ते स्वरूप पण वेगळंच देवीच आहे ना. त्यांनी आम्हाला बोललं की तुम्ही फ्रीडम करा, मी आहे तुमच्या पाठीशी. तेव्हा आम्हाला ते एकदम बरं वाटलं. म्हणजे देवाने तुमचं ऐकलं. मी एक सांगतो तुम्हाला, मयूरने मला एक दिवस अगोदर कॉल केला, बोलतो दादा अशाची घटना घडली, काय करायचं, परवानगी आहे की नाही. मी त्याला एकच गोष्ट सांगलो की बघ एक गव्हर्नमेंटचं एक सेक्टर आहे, त्या दिवसात तुला त्यांनी सांगितलंय, पण सगळ्या गोष्टी प्रॉपरली होतील
आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी मला परत एकदा कॉल केला. नंतर त्यांनी मला सांगितलं की मिलन दादा बरोबर एक घटना घडली आहे, हा की त्यांच्या मम्मीची घटना घडली, ऑफ झालेत म्हणून. मग ते मिलिंद दादा कच्ची भाज्या बोलला तर सर्वश्रेष्ठ भाज्या, म्हणजे तो कुठेही गेला तर माणसं वेडे होतात नाचण्यासाठी. पण ते एक राहिलं, चल ठीक आहे, ते कधी ना कधी तरी पूर्ण होणार. पण तुम्ही एका बँजो जो ढोल त्यानुसार तुम्ही गणपती किती जोशात आणलात माहिती आणताना. बरोबरची मुलांनी पण तेवढंच 100% दिला पाहिजे. आता एवढी मोठी मोठी मंडळ आहेत, 100% करतात म्हणून होतं. ठीक आहे, फायनान्शियल रित्या आपण आपला पण हात असतो की एवढ्यामध्येच आपल्याला करायचं आहे, दुसरा करतो म्हणून तसं करत नाही तुम्ही लोक, बरोबर ना? मग त्याबद्दल काय होतं, फायनान्शियल बद्दल काय म्हणू शकतो? फायनान्शियल सगळी पोरं असतात, हा. असं नाही की मी नाही ना, हां सगळे जिथं जायचं ती सगळी असतात. हां फायनान्शियल बरोबर. ओके म्हणजे आपलं जे ठरलेले असतात जे ठरलेले असतात. त्यांच्याकडे. ओके ओके. मग आता तू कुठल्या पदावरती आहेस? मी आता काय तू कार्यकर्ता, हा अध्यक्ष आहे. हा. अध्यक्ष. पण तू सगळ्यांचं ऐकतोय असं नाही ना. आता मी बघितलं तू सगळ्यांचं ऐकतोय, सगळ्या गोष्टी करतोय. मग तू काय म्हणशील सगळ्यांसाठी जे तुझ्या सपोर्ट करतात? आता जे मी बोलतो ना ते बरोबर प्रामाणिक ते करतात. हां असं पण नाही की नाही ऐकतात, हम्म. सगळे बरोबर प्रामाणिक ते आपलं काम व्यवस्थित. अच्छा, म्हणजे मंडळाला वरती न्यायचं तर सगळ्यांचा हात लागला सगळ्यांचा पाहिजे, हात. एकाने नाही होणार हां. का? एकदम बरोबर आहे ना. ओके. आता मग तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे मग आता पुढे? पुढचा काय विचार करतोयस तू? तुझा मंडळ कसा घेऊन जाणार तू? इथं तर अजून लय धमाल होणार. अच्छा. इथं आता सुरुवात झाली. अजून आम्हाला नवीन गोष्टी करायच्या. हां. अजून अजून नवीन आम्ही करायच्या. अजून आमचा अजून विचार चाललाय त्याच्यावर. आता एक मला एक नवीन. आता मला सांग, आता तू एका मीडिया प्लॅटफॉर्म वरती आलायस मोठ्या आणि एका पेज वरती आलाय मोठा. हां. मग काय वाटलं, अरे बाबा आम्ही आलो आता दिसतोय, मग का किती आनंद झाला? आम्हाला भरपूर आनंद झाला. हां. आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं. हा मग जेव्हा आम्ही बाहेरून ऐकलं तुम्हाला तुमचा व्हिडिओ तुमच्या पूर्ण वरपर्यंत- बापरे, भरपूर लालबाग पर्यंत तुमचं चाललंय. हे छोटा मंडळ आहे जे ह्याने एडिट केलं. आमचे बाजूचे मंडळ ते सांगत होते. अच्छा. ते ओके. बोलले तुमचा मंडळ भरपूर गाजतोय. अच्छा अच्छा. तुमच्या एडिटरचं नाव काय? करण. करा. हा, मी एक सांगतो, जे आम्ही रील बनवलेलं होतं तर करणने एकदम सुंदररित्या त्याला एडिट केलेलं होतं. असंच करत राहा, वेळ दे मंडळाला. मग ते बघा, मंडळाला पुढे न्यायचं तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल. असं नाही ना मी करतो तू करतो म्हणून. त्यांनी तेवढं चांगलं केलं, तो व्हायरल झाला. मी अजून एक एडिटर आहे. आमच्याकडे त्याची आता 2 तब्येत एडिटर खराब. हा, आहेत. तब्येत दोघं बरोबर प्रामाणिकपणे नाही बरोबर नाही नाही काम. बरोबर, एकदम मस्त. बघ कसं असतं, मंडळाला वरती न्यायचं आहे तर स्वतःमध्ये तेवढी जिद्द असली पाहिजे, हा ना. रात्रभर ते लोक कष्ट करतात. करतात देवासाठी करणार, देव देणारच. देव कुठे हे नाही बोलायचं मी ना. तुम्ही जेव्हा मेहनत करता तेव्हा त्याचा फळ मिळतो. आपल्याला पण आधी देणार नाहीये. आता कसं गणपती आला आणि बसला, हा हा. या लोकांचं काम चालू झालं. अच्छा. गणपती म्हणजे जेव्हा चालू झाले हा. आगमनासाठी, हा या लोकांचे म्हणजे डेटा देतात ना, हा. बार बार ते चालू झालं. पूर्ण वेळ इथं देतात. अर्ध हा. काम कामासाठी आणि अर्ध काम मंडळासाठी. हा बरोबर. असं. कामावर पण बसून करतात. हा. आणि मी एक गोष्ट सांगतोय मंडळाबद्दल, मयूर मला पुन्हा टचमध्ये होता. त्यांचा बॅनर पडला तरी ते मला सांगतोय, दादा आपण कसं करायचं, सगळ्या गोष्टी तो आम्हाला एका टचमधूनच विचारतोय. पण हे जर ते म्हणजे विचारायचा अर्थ आहे की तुम्ही काय सजेशन देऊ शकता, काय बोलू शकता त्याच्याबद्दल. कारण की कसं असतं, एक त्याचा एक प्रामाणिकपणा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो की दादा या गोष्टी घडल्या, असं मिलिंद दादा बरोबर झालं, या गोष्टी घडल्या, थोडासा गणपती कोणतरी अडला की दुसऱ्या दिवशी आणू नाही शकत, तुम्ही 26ला आणा, त्या गोष्टी सांगतात. पण कसं असतं ना, एक प्रामाणिक कार्यकर्ताच करतो त्या गोष्टी. तो मला बोलतोय, मला एकदा त्याने कॉलवर पण सांगितलं की मला मंडळ वरती घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जिद्द आहे आणि तुझ्यामध्ये सगळ्यांमध्ये जिद्द आहे, बरोबर ना. मग आपण बघूया पुढे कसं राहतो, आम्ही टचमध्ये राहणारच आहे. ठीक आहे. आता 2025च्या गणेशोत्सवासाठी तुम्ही लोक काय म्हणणार भाविकांसाठी, कसं जावं? भाविकांसाठी म्हणजे एकदम खूप छान झालंय, लोकांना पण आवडलं, एवढंच बोलू शकतो. अच्छा अच्छा. आणि गणेशोत्सव कसा जावा, सगळ्यांना आनंदात जावं, कसं जावं एकदम ते सांग. एकदम तू सांग, तू काय बोलशील? एकदम धूमधडाक्यात जावा. हा. जसं आम्हाला वाटत होतं की आम्ही जेव्हा पोलिसांकडनं जेव्हा असं हा. ऐकत होतो तेव्हा आम्हाला एकदम कसं तरी वाटत होतं बाबा की आपण रात्र झोपला नाही मला हे पण ऐकायला आम्ही आलं. खूप टेन्शन मध्ये होतो. आता हा. कसं होणार, काय हा. होणार. बरोबर. ते बोलतात ते तुम्ही वाजवू नका, हा. शांतपणे शांतपणे आणा. गणपती आणा. आणि त्यांनी हे पण बोललेलं तुम्ही गणपती 26ला आणा. एक दिवस अगोदर. हा, एक दिवस अगोदर. आणि हा. तेव्हा आपली मूर्ती पूर्ण रेडी नव्हती हा आणि आपले सगळे वादकवाले पण रेडी नव्हते. हा आम्ही
तिथे जाऊन खूप रिक्वेस्ट केली, काय वार्ता झाली पोलिसांचा. त्यानंतरला सकाळी आले, आम्ही जेव्हा मूर्तिकारकडे होतो मग ते आले, बोलले मूर्ती अजून का नाही आणली, अजून मूर्तीचं काम झालं नाही. ते बोलले ठीक आहे, तू 4 वाजता आण मूर्ती. आम्ही जे ते बोलले आम्ही ते ऐकलं आणि 4 वाजता मूर्ती आणली. पण आम्हाला एक म्हणजे बोलतो ना खबरपणा होतो कसं होणार करून. 4 वाजता आणली तर 4 वाजता आतमध्ये येऊन ठेवायची ते तर नाही आपल्याला. बरोबर. आपण जो धमाल करतो ते धमालमध्ये जाण्याचं होतं. बरोबर बरोबर. मग पोलिसांनी आम्हाला फुल सपोर्ट केला. देव पावला ना. देव पावला देव पण पावला आणि ती इकडची गाव दे ती पण पावली ना. मग आता सर्वांना तू काय शुभेच्छा दे. मग आता 2025च्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांनी यावं असं पण तू सांगू शकतोस. सगळ्यांनी यावं. मालाडचा बादशाह म्हणून. मालाडचा बादशाह. हा. श्रीदेवी करू मारियम्मन मित्रमंडळ सेवा ट्रस्ट आणि सगळ्यांचा गणेशोत्सव खूप चांगल्या प्रमाणे छान असू दे आणि छान होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मालाडच्या बादशाचा विजय असो. जय गणेश. मोरया. मालाडच्या बादशाचा. मी मालाडच्या बादशाला 2025 साठी खूप शुभेच्छा देतो. हे मंडळ असंच एकत्र राहावं आणि मस्त काम करावं, जिद्दीने काम करावं आणि मंडळाला वरती न्यावं. सर्व कार्यकर्त्यांना ही मी शुभेच्छा देतो आणि या वर्षीचं यांचं हे गणेशोत्सव खूप सुखाचं आणि आनंदाचं जावं हेच मी देवाचरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मालाडच्या बादशाचा विजय असो. जय बादशाह.